असं आहे, माझं नाव आहे राजेश टोकडे, चेअरमॅन आहे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल. आणि पंतप्रधानांनी जे 2 दिवसाआधी सांगितलेलं की ज्वेलरी खरेदी करू नका 1 वर्षापर्यंत, परंतु याच्यासोबत त्यांनी अजून 4-5 इंडस्ट्री बद्दल बोललेले, जसे की क्रूड ऑइल बद्दल बोललेले, त्यांनी बाहेर विदेश दौऱ्याबद्दल बोललेले, अजून भरपूर काही ठिकाणी बोललेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ज्वेलरी इंडस्ट्री बद्दल त्यांनी हे याच्यासाठी बोललेले आहेत की आपला जो फॉरेन करन्सी आहे ती आपल्याला सगळ्यात जास्त क्रूडच्या नंतर जर जात असेल तर ती सोन्यासाठी जातं बाहेर. जवळजवळ 700 टन इम्पोर्ट दर वर्षाला होतं भारतात. त्याच्यामुळे एक मोठा डॉलरचा फटका आपल्या भारतीयांना पडतो आहे. म्हणून सध्या ज्याप्रमाणे खाडी देशात प्रॉब्लेम सुरू आहे आणि आपला जो रुपया आहे तो दिवसांदिवस कमजोर होतो आहे, त्याच्यासाठी म्हणून जो इम्पोर्ट आपलं जास्त आणि एक्सपोर्ट कमी असल्यामुळे त्याच्यासाठी म्हणून प्रधानमंत्रींनी हे आवाहन केलेलं आहे की तुम्ही काही दिवस दागिने खरेदी करू नका. आता याच्यावर आम्ही राष्ट्रहित आणि देशहित समजून, सगळ्यात पहिले राष्ट्रहित असतं, देशहित असतं, त्याच्यामुळे आम्ही याचा कुठलाही विरोध करत नाही. आम्ही प्रधानमंत्रीच्या या आव्हानाला सम्मान देतो. परंतु आमची ही इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये 50 लाख ते 60 लाख कारागीर डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे. 50 लाख पुन्हा वेगळे असे एम्प्लॉई जे सेल्समॅन म्हणून, सेल्स गर्ल म्हणून आमच्या शोरूम्स मध्ये दुकानात काम करतात. जर दोघांची टोटल मारली तर जवळजवळ 1 कोटीच्या वर लोक आमच्या या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आम्ही देतो. आम्ही 7% GDP मध्ये योगदान देतो. आमच्या इंडस्ट्रीमध्ये सपोर्टिंग भरपूर अशा इंडस्ट्री आहेत, जसे की लॉजिस्टिक इंडस्ट्री, जसे की पॅकेजिंग इंडस्ट्री, इन्शुरन्स इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, आर्किटेक्चर इंडस्ट्री, युनिफॉर्म इंडस्ट्री म्हणजे क्लोथिंग इंडस्ट्री, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप इंडस्ट्रीज आहेत. ते आमच्या संलग्न असतं, त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट त्यांच्यावर पण येऊ शकतो. आमचं या विषयाला घेऊन एकच म्हणणं आहे की ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी एक गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सरकारला दिलेली आहे. सरकारने ती त्वरित मान्य करून लागू करावं. आणि फक्त आम्ही ती स्कीम, ती योजना फक्त दिली आहे म्हणजे माहितीसाठी नाही, आम्ही ते राबवायला पण तयार आहे. यासाठी म्हणून आम्ही पूर्णपणे सरकारसोबत अलाइन होऊन ही योजना पूर्णपणे ग्राउंड झिरोवर इम्प्लिमेंट करायसाठी तयार आहे. सोबतच आम्ही आज एक मोठं आव्हान पण केलेलं आहे. देशभरातल्या सगळ्या ज्वेलर्सला बुलियन आणि कॉइन सेल विकायसाठी आम्ही त्यांना थांबवायसाठी बोललेलो आहे. तर हे एक मोठा निर्णय आजच्या या मीटिंग मध्ये आम्ही घेतलेला आहे. सोबतच आम्ही सरकारला अजून एक विनंती करतो आहे की त्यांनी ETF किंवा जे ऑनलाईन गोल्ड खरेदी करतात त्यांना तुरंत थांबवावं. कारण की ते जे गोल्ड खरेदी करण्यात येतं ते नॉन प्रोडक्टिव्ह असतं आणि ते नॉन प्रोडक्टिव्ह असल्यामुळे त्याच्या मागे तेवढंच गोल्ड त्यांना खरेदी करून ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते जर बंद झालं तर एक मोठं फॉरेन करन्सी बाहेर जाणार नाही असं आमची मागणी आहे. याच्या व्यतिरिक्त जुनं सोनं जर कोणी विकून येत असेल तर त्याच्यावर विकताना त्याच्यावर कॅपिटल गेन नको लागायला. यासोबतच जर नवीन दागिने जर घेत असेल कोणी आणि त्याच्याऐवजी जुने दागिने देत असेल तर त्याच्यात GSTची सवलत मिळावी. आणि जुने दागिने फक्त त्या जुन्या दागिन्यातूनच जर कुठल्या प्रकारचे दागिने बनवून द्यायचं असेल जॉब वर्क मध्ये, तर 18% जे GST लागतं ते कमी व्हावं, 3%च व्हावं अशी आमची मागणी आहे. तर या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही PMOला ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे, त्यांना वेळ मागितलेली आहे. जशी आम्हाला वेळ मिळेल आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे ठेवणार आहे. सर, याच विषयाला अनुसरून आमचा पुढचा प्रश्न आहे, आपणास असं वाटतं का की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर या आपल्या व्यवसायावरती किंवा फरक पडू शकतो असं वाटतं का आपणास? पुन्हा म्हणा, काय म्हटलं तुम्ही? मला असं वाटतं की पंतप्रधानांच्या आव्हानाला लोकांनी जर प्रतिसाद देऊन आपल्या व्यवहारावरती, व्यवसायावरती फरक पडू शकतो का? लोक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील का असं वाटतं का तुम्हाला? बघा, आज आपले पंतप्रधान जे आहे ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ओळखल्या जातात. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये त्यांची एक वेगळी इमेज आहे आणि ती इमेज इतकी मजबूत इमेज आहे की त्यांनी एक खुर्ची लावून एक
बीचवर बसले होते तर मॉरिशस किंवा मालदीवला लोक जाणं थांबून गेलेले होते. एक झालमुडी त्यांनी एका ठिकाणी खाल्ली तर सरकार तिथे येऊन गेलेली. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला एक महत्व आहे, त्याच्यात दोन मत नाही. आणि त्यांच्या वक्तव्यानी त्यांच्या बोलण्यावरून या इंडस्ट्रीला नक्कीच थोडाफार फरक पडतोच. त्याच्यामुळे असं मी म्हणणं योग्य नाही की त्यांनी म्हटलं आव्हान केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये फरक पडणार नाही, असं म्हणणं माझं योग्य नाहीये. नक्कीच साऊथ इंडियामध्ये याचा रिव्हेंज बाईंग झालेली आहे. तिथे नॉर्मल खरेदीपेक्षा 10% जास्त खरीदारी झाली आहे. परंतु वेस्ट म्हणजेच मुंबई, महाराष्ट्र, छत्तीसगड किंवा गुजरात इकडे नॉर्मल पेक्षा 10% कमी बाईंग झालेली आहे. तर कुठे ना कुठे इम्पॅक्ट तर येतोच आहे. सर, एक महत्त्वाचा पुढचा असा प्रश्न आहे की याच्या पुढचं पाऊल आपल्या सराफा असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे तर अध्यक्ष म्हणून आपलं पुढचं पाऊल काय असेल आणि आपण याच्या पुढं आपल्याला व्यवसायावरती फरक पडू नये, नुकसान होऊ नये आणि सोनार व्यापाऱ्यांचं आपण जे कारागीर सांगितलं कारागिरांचं जे की आपण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 1 कोटी ना की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये 1 कोटी आपण एम्प्लॉईज सांगितलं तर यांच्यावरती फरक पडू नये, नुकसान होऊ नये म्हणून एक अध्यक्ष म्हणून आपलं याच्या पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचं पुढचं पाऊल कुठेही आम्ही आंदोलन करणार नाही, आम्ही कुठलीही निगेटिव्ह गोष्ट करणार नाही. आम्ही सरकारशी बोलून, सरकारला विनंती करून, आम्ही सरकारच्या पुढे हट्ट ठेवून सरकारला प्रयत्न करू की शक्य तितकं लवकरात लवकर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम लागू करावं. ओके, थँक्यू सर. ओके, धन्यवाद.